पंकज माईक दे त्या साईडला. मी आहे इथं. दे ओढून घे वायर. चला सर थोडासा पंकज तू पण तिकडे थोडासा तिकडे बस. चला मांडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 च्या वतीने दोन्ही टीमचं आजच्या सेमीफायनलच्या बॅटल मध्ये खूप खूप अभिनंदन. आणि आजचा हा जो सेमीफायनल बॅटल आहे तो खरं तर आपल्याला आनंदाचा असेल कारण की हा आता सेकंड लास्ट डे आपला. चला JK मांडा या संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. दोन्ही फलंदाज जय मल्हार संघाचे या ठिकाणी सज्ज झालेले आहेत धावपट्टीवरती. आणि आयोजकांना माझी विनंती असेल नमस्कार. मांडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 च्या वतीने आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन. माझ्यासोबत स्कोरर म्हणून आहेत पंकज आणि माझे सहसाथी समालोचक सागर. आणि आमच्या तिघांचा आज खरं तर परीक्षा असेल कारण आज बघायला गेलं सागर तर आज सेमीफायनलची मॅच आहे आणि अतिशय चोख अचूक नियोजन आहे. पंचांचा निर्णय आल्याशिवाय कोणते निर्णय कळवायचे नाहीयेत आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 चं इतकं उत्कृष्ट असं आयोजन उद्याच्या सत्रामध्ये खरं तर इथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा असणार आहे आणि त्याचसोबत खूप साऱ्या सायकल्स आपल्या प्लेयर्स साठी बक्षीस स्वरूपात असणार आहेत. खूप साऱ्या आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत. ईव्ही बाईक ठेवण्यात आलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच किंवा विनर टीम साठी मला कळालं होतं की सोन्याची अंगठी असेल, स्मार्ट LED TV असेल, अशा अनेक भरघोस बक्षिसं खरं तर मांडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 च्या वतीने आपल्याला बघायला मिळेल. आणि जय मल्हार वर्सेस JK मांडा अतिशय कालचा आताजणीचा झालेला हा सामना होता सागर. आणि आज तेच दोघं पुन्हा एकदा बॅटल मध्ये सेमीफायनलच्या स्वरूपामध्ये एकमेकांच्या समोर धडकल्यात. आणि मांड्यामधल्या पंचवटीच्या ह्या मैदानावर आणि गणपती बाप्पाच्या भूमीवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर मांडा प्रीमियर लीग खरं तर आज सेकंड लास्ट डे मध्ये आहे आणि उद्या ह्या संपूर्ण लीगची सांगता असणार आहे. मला सांगायला आनंद होईल सागर की ही पूर्ण मॅच पूर्ण सीझन मध्ये खेळाडूंचंही मनोबल इतकं सुंदर होतं की अतिशय शिस्तबद्ध खेळ बघितला त्यांचा. इतकंच नाही तर शांत आणि शिस्तीने एकमेकांना म्हणजे एकमेकांसोबत आधी सबुरीची भूमिका घेऊन सलोख्याच्या भावनेनं खरं तर ह्या खेळामध्ये सगळे संघ खेळले आणि कुठलाही वाद न होता शिस्तीचं पालन करून आणि नियमांशी कटिबद्धता ठेवून खरं तर या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. आणि सागर तुला सांगायला मला आनंद होईल नक्कीच मांडा प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये लकी ड्रॉ रोज ठेवण्यात आले होते. आजही लकी ड्रॉ आहे, आजही लकी ड्रॉ आहे. आणि या लकी ड्रॉ मध्ये खरं तर प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे सागर की आकर्षक गिफ्ट काय असेल तर मोबाईल. जे प्रेक्षक खेळ बघायला येतात त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस कोणी ठेवले असेल तर या अनेक मॅचेस मध्ये समालोचन करतो खरं तर सागर. आणि या समालोचनामध्ये ऑलराऊंड मॅचेस मध्ये इतके सारे भरघोस बक्षीस मी सर्वप्रथम बघितले. आणि खेळाला सुरुवात करण्यापूर्वी तुला आयोजनाबद्दल काय वाटतं सागर? नाही खरंच दादा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो सुंदर असं या ठिकाणी यांचं नियोजन 6च्या 6 संघ जे आहेत ते शिस्तबद्ध संघ आणि शिस्तबद्धरित्या त्यांनी जो खेळ केला गेले 4 दिवस झाले सुंदर असा त्यांचा खेळ होता.
आणि या ठिकाणी दादा आता हा जो ही जे आयोजन आहे आणि ही जी स्पर्धा आहे मांडा प्रीमियर लीग, ही आता त्यांच्या उपांत्य फेरीमध्ये त्यांनी पाय ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आज 2 सामने होतील उपांत्य फेरीचे दादा. खूप चुरशीचे असे संघ आहेत आणि त्याच दुप्पटीने जे चांगले खेळाडू या ठिकाणी त्यांचं जे मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता NB स्पोर्ट्स लाईव्ह या ठिकाणी हा जो MPL जी स्पर्धा होत आहे ती तुम्ही पाहू शकता लाईव्ह NB स्पोर्ट्स याच्या माध्यमाने तुम्ही YouTube वरती पाहू शकता. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय आणि हा फर्स्ट इनिंगचा सेमीफायनलचा पहिला बॅटल सागर आज असेल आणि व्यक्तिगत पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय भूषण पाटील. भूषण पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला गोलंदाज या ठिकाणी आता सज्ज झाला आहे मैदानावरती. भूषण पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि व्यक्तिगत पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो आणि मारासाठी सज्ज असेल किरण आणि किरणला साथ देतोय तो गजानन. आणि भूषणचा कालचा परफॉर्मन्स खरं तर अतिशय नावाजलेला होता आणि भूषण व्यक्तिगत पहिला षटकाचा पहिला चेंडू पहिल्या चेंडू मध्ये 1 धाव नक्कीच किरणला मिळेल. 1 धावावर समाधान मानावं लागेल किरणला नक्कीच आणि धाव फलकावर सुरुवात झाली ती 1 धावाने. आणि जय मल्हार संघाच्या कॅप्टन्सला माझी विनंती असेल आपला 9वा राखीव खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. सेमीफायनलचा मॅच आहे, मेगा बॅटल म्हणायला लागेल खरं तर. आणि हा मेगा फायनल मध्ये आपल्या सर्वांना माझी विनंती असेल की आपण जय मल्हार संघाला आपला 9वा खेळाडू आपण इकडे पाठवायचा. आणि भूषणचा हा पुढचा चेंडू खरंच मारण्यासाठी सज्ज किरण. सुंदर टोलेला चेंडू आणि थोडस गचाव क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चौकाराच्या स्वरूपात मांडा प्रीमियर लीग सेमीफायनलचा पहिला चौकार. सुंदर सुंदर असा चौकार या ठिकाणी आपण पाहू शकतो. किरण यांच्या बॅट मधून निघाले आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज असतील सूरज, उजव्या हाताचा हा गोलंदाज आणि स्ट्राइक वरती गजानन. आपण पाहू शकता या ठिकाणी दादा यष्टी रक्षक बदलले गेले आहेत या ठिकाणी JK मांडा या संघाकडनं. आणि पहिल्या षटकाचा हा पहिला चेंडू सुंदर असं घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव दादा. सुंदर असं या ठिकाणी एका धावेनी जी धाव फलकावरती जी धाव संख्या आहे ती सुंदररित्या वाढवत आहेत जय मल्हार संघ. वाईट चेंडू सुंदर. थ्रो लेकर आया है स्टॉक SIP या
चला या ठिकाणी दुसऱ्या चेंडूला पुन्हा एकदा सुरुवात करताना आपण पाहू शकता सूरज यांना आणि सुंदर असा फटका या ठिकाणी आणि त्यापेक्षा उत्तम दर्जाचं जे के मांडा या संघाकडनं आपण दादा या ठिकाणी पाहू शकता जे क्षेत्ररक्षण झालंय खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू षटकाचा शेवटचा चेंडू. सन्मानित स्वप्नीलजी पठारे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अक्षय भोये यांच्याकडनं आपण पाहू शकतो मैदानामध्ये आपल्या संघासाठी 3 धाव वाचवताना. षटकाअखेरीस संघाची धावसंख्या 18. षटकाअखेरीस 2 षटकाअखेरीस संघाची धावसंख्या आहे 18. तिसऱ्या षटकाला सुरुवात. दीपक सुंदर असा चेंडू. सुंदर असा चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकता. दीपक उजव्या हाताचा हा गोलंदाज आणि त्याच्या षटकाचा हा दुसरा चेंडू. सुंदर असा आणखी एक चेंडू आपण पाहू शकता घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव. दोन्ही सुंदर चेंडू. तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा दीपक. आपण पाहू शकता स्ट्राइक वरती किरण आहे आणि पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव नोंदवली गेली आहे. धाव फलकावरती धावा सतत वाढत आहेत. थेंबे थेंबे तळे साचे असं जय मल्हार संघाचा या ठिकाणी सुंदर असा चौकार. क्षेत्ररक्षण असा भेदत गेलेला आहे चेंडू क्षेत्ररक्षणाला जय मल्हार संघाच्या. किरण यांनी हा जो फलंदाज आहे त्यांचा सुंदर असा या ठिकाणी त्यांनी चौकार मारलेला आहे. गजानन पाटील आहे का आपल्याला काय माहिती. गजानन पाटील आहे का. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव. किरण सुंदर असं या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी आपली फलंदाजी दाखवत आहेत. षटकाअखेरीस संघाची धावसंख्या असेल 27. षटकाअखेरीस संघाची धावसंख्या असेल 27. स्वप्नीलजी पठारे आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. स्वप्नीलजी पठारे.
आणि नक्कीच एक ड्रिंक ब्रेक नंतर आपण बघतोय की मांडा प्रीमियर लीग 2025 चा आमच्या उत्कृष्ट असे स्कोरर आहेत पंकज आणि मला साथ देत आहेत आज ह्या सत्रामध्ये खरं तर माझे मित्र सागर आणि सागर गोवा शहरामध्ये खरं तर गोव्याच्या लँग्वेज मध्ये तो कॉमेंट्री करत असतो परंतु आपल्यासाठी गोवावरून इथे अँकरिंग साठी इकडे उपस्थित राहिला आहे सागर मी मांडा प्रीमियर लीग 2025 च्या वतीने सागरचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करेन आणि आज एनबी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ह्या लाईव्ह स्पोर्ट खरं तर बघायला मिळत आहेत आणि सातत्यपूर्ण खेळ केला होता कालही किरणचा आणि गजनचा जर फलंदाजी बघितली तर अतिशय उत्तम अशी फलंदाजी खरं तर काल बघायला मिळाली होती आणि या फलंदाजीतनं सामना जवळपास सुपर ओव्हर पर्यंत पोहोचला आणि मांडा प्रीमियर लीग मध्ये 25 च्या माध्यमातून काल दुसरा सुपर ओव्हरचा सामना आपल्याला बघायला मिळाला होता आणि मी प्रेक्षकांना माझी विनंती आहे आलेल्या प्रेक्षकांना माझी विनंती असेल की आलेल्या प्रेक्षकांना माझी विनंती असेल की आपल्यासाठी लकी ड्रॉ आयोजित केल्यात आणि लकी ड्रॉ मध्ये ज्या प्रेक्षकाचं नाव येणार आहे त्याला मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहे माझी विनंती असेल की आपल्या ज्यांना कोणाला लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपली नोंदणी करायची खरं तर मांडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 च्या वतीने हा लकी ड्रॉ खरं तर भरवण्यात आलेला आहे आणि गजानन आणि एक मोठा मासा गळाला लागला ते जे के मांडा संघाला बेधडक महाराजसाठी प्रसिद्ध असणारा चौकारांचा बादशाह मात्र बेधडक महाराजसाठी प्रसिद्ध असणारा आणि जे मल्हार मांडा संघाचा हा चौकारांचा बादशाह मात्र समालोचन कक्षामध्ये अर्थात खेळाडू कक्षामध्ये परततोय पवेलियन मध्ये परततोय मांडा प्रीमियर लीग मधला हा मोठा झटका म्हणावा लागेल ते जय मल्हार संघाला आणि काही थोड्या वेळामध्येच आमचे लाडके अँकर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी ओव्हरअप मॅचेस मध्ये नुकतंच केंद्रीय चषक मध्ये खरं तर त्यांच्या गोड गळ्याचा आणि आवाजाचा समस्त महाराष्ट्राने प्रचार अर्थात त्यांचा साथ घातली त्यांच्या आवाजाला ते म्हणजे आमचे विश्वास केने यांचं काही वेळातच आगमन होत आहे युवराज यांनी उत्कृष्ट थ्रो केला सॉरी थ्रो पकडून धावपात करण्याचा प्रयत्न केला मात्र यश मात्र काही गवसलं नाही आणि अखेरीस युवराज यांच्या षटकामधले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा नोंदवल्या त्या 29 धावांची नोंद झाली लकी ड्रॉ साठी आपल्या जवळ बॉक्स घेऊन येणार ते आणि आपण आपली नोंदणी करायची लक्षात ठेवा कुणाचं इथे चिठ्ठ्यांमध्ये जर डबल नाव सापडलं जेव्हा चिठ्ठ्या येतील आमच्याकडे त्या व्हेरीफाय करूनच त्याला फोल्ड केलं जाईल डबल नाव आढळलं तर त्याच्या दोन्ही चिठ्ठ्या बाद केल्या जातील त्यामुळे आपल्या एकच चिठ्ठी आपण टाकायची आपल्या नावाची आणि त्याच्या खाली आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल नंबर आपण टाकायचा मांडा प्रीमियर लीग 25 सीझन 6 च्या वतीने आलेल्या सर्वच प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि युवराजचं व्यक्तिगत पहिलं सांख्यिक 4थं षटक घेऊन आलाय महाराष्ट्र सज्ज गजानन मात्र 1 धावावर समाधान मानावं लागेल गजाननला बॅट कट होता बॅट कट पंच बॅट कट होता का नक्कीच बॅट कटची नोंद करण्यात येईल त्यांचं काय नितीन आणि आजच्या या सामन्यासाठी अर्थात आमचे लाडके पंच आहेत ते नितीन असतील सनी
आणि जितेंद्र या तिघांनी गेल्या पूर्ण सत्रामध्ये पंच म्हणून काम बघितलंय. या पंचांचे विशेष अभिनंदन खरं तर मांडा प्रीमियर लीग 2025च्या वतीनं खरं तर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रद्धा आणि सबुरी या नात्यानं खरं तर ही धाव घेतली नाही. एक धाव समाधान मानला होते जय मल्हार मांडा संघाने. स्कोर षटका अखेरीस सांगितलं जाईल गजानन दादा. प्रत्येक चेंडूला आता एक मागच्या चेंडूला पण सांगितलंच ना, प्रत्येक चेंडूला सांगणार तर कसं होणार. आणि धाव फलकावर धावांची नोंद झाली ती 33. धाव फलकावर धावांची नोंद आहे ती 33. व्यक्तिगत पहिलं आणि सांख्यिक 5वं षटक घेऊन आला तो सूरज. उत्कृष्ट गोलंदाज आहे खरं तर सूरज. आपल्या सातत्यपूर्ण खेळात अतिशय उत्कृष्ट असा खेळ त्याने खरं तर बघितला तर त्याची गोलंदाजी अतिशय उत्तम होती. सुंदर गोलंदाजी आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तितकी सुंदर दाद दोन्ही फलंदाज देत आहेत. आणि सूरज पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजीसाठी दाद देण्यासाठी, मात्र लेग स्क्वेअरच्या दिशेने टोलेला एक हा चेंडू होता. एक धावावर समाधान मानावं लागेल गजानन यांना आणि जय मल्हार संघाला. आणि ह्या षटकाच्या 3 चेंडू अद्यापही शेष. आणि सूरजच्या ह्या षटकाच्या अजून 3 चेंडू शेष आहेत आणि लेग स्क्वेअरच्या दिशेने टोलेला चेंडू नक्कीच पुन्हा एकदा एक धाव. आणि आजच्या ह्या सामन्यासाठी खरं तर बाहेरून जे सहकार्य मिळते ते व्हॉलेंटियर्स, सगळ्या व्हॉलेंटियरचं मी मनपूर्वक अभिनंदन करेल की त्यांनी गेल्या पूर्ण ह्या सत्रामध्ये त्यांची मेहनत, अतिशय मेहनतीनं हा पूर्ण सीझन पूर्णत्वाला नेण्याचं काम जर केलं असेल त्या व्हॉलेंटियरसाठी मी प्रेक्षकांना विनंती करेल की आपल्या सर्वांना खरं तर ही पर्वणी आणि आपली सेवा करण्याची जी संधी मिळाली ते व्हॉलेंटियर्स. पुन्हा एकदा त्रिफळाची बाज झाला सूरज यांच्या चेंडूवर आणि एक मोठा झटका पुन्हा एकदा लागला आहे तो जय मल्हार संघाला. दुसरा विकेट, दुसरा गडी गारद केला सूरजने आपल्या षटकात आणि धाव फलकावर धावा नोंदवल्या त्या 37. 2 बाद 37. 2 मोठे विकेट खरं तर जे की मांडा संघाला मिळाले आणि त्याच्यामुळे त्यांचा स्कोर स्थिरावला. जर कदाचित किरण इथे असता तर स्कोर किंवा अर्थात त्या धावांचं धावफलक असतं किंवा धावांचा डोंगर थोडासा नक्कीच मोठा असू शकला असता, मात्र अति काही संकटात नाही आणि खड्ड्यात पाडलं ते किरणला एका विकेटने. मोठी विकेट जे मल्हार मांडा संघाला किरणच्या स्वरूपात खरं तर मिळाली, मात्र संत गतीने आपली गती सांभाळून ठेवली ती गजानन यांनी. व्यक्तिगत पहिलं सांख्यिक 6वं षटक घेऊन आला भाऊ जे की मांडा संघाकडनं आणि पुन्हा एकदा माऱ्यासाठी सज्ज. स्ट्राईकवर तो गजानन, स्ट्राईकवर आहे तो पंकज. स्कोरर तू सांगितलं तेच मी बोलले ना, मला नीट सांगा. दीपक पाटील गजानन यांना साथ देण्यासाठी आले. दीपक पाटील लाईव्ह मॅच चालू आहे. स्वयं नावामध्ये स्वयं जरी असला तरी स्वयं आत्मनिर्भर भारताचा जो शॉर्टकट नाव सांगितलं तर स्वयं असायचं. आणि स्वयं आत्मनिर्भरपणे आपल्या जे मल्हार संघाला बघूया किती दाद देतोय खरं तर. आणि सुंदर टोलेला चेंडू गजानन यांच्या मारात आणि बाद झालाय गजानन. खेळाडू कक्षामध्ये परत पण गजानन एक मोठा झटका पुन्हा एकदा भाऊ यांच्या गोलंदाजीतनं खरं तर मिळाला. अतिशय उत्कृष्ट असा षटक खरं तर बघायला मिळेल ह्या सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भाऊ असेल या सगळ्यांचं एक विशेष असं खेळ आपल्याला सर्वांना आपल्या त्यांच्या गोलंदाजीतनं बघायला मिळाला. आणि
भूषण भाऊ आणि आपल्या समोर आता पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू घेऊन येतो भाऊ. तो भाऊ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळता येतो भाऊ. आणि बघूया मनीष लेग स्क्वेअरच्या दिशेने टोलेला चेंडू मनीष आणि नक्कीच एक धावर समाधान मानावं लागेल. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये खरं तर आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्या ठाणे जिल्ह्याचं वैभव आणि म्हणेल नक्कीच ज्यांच्या निवेदनातनं आणि त्यांच्या समालोचनातनं क्रिकेटच्या विश्वामध्ये त्यांनी एक वेगळी अशी ओळख निर्माण केली. आणि नक्कीच आपल्या वेगळ्या ओळखीनं क्रिकेट विश्वामध्ये आपलं एक वेगळी अशी नाव त्यांनी कोरलं आणि नावलौकिकता ज्यांनी मिळवली ते आमचे साथिक समालोचक सन्माननीय विश्वाजी किनी यांचं इकडे आगमन झालंय. मांडा प्रीमियर लीग 2025-6च्या वतीने मी विश्वाजी यांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. काल अनुपस्थित होते विश्वास केंद्रीय चषकामध्ये खरं तर ते अतिशय व्यस्त होते, हरकत नाही. आणि पुन्हा एकदा सज्ज मनीषच्या मारत परंतु ऑफ स्क्वेअरच्या दिशेने एकदा समाधान मानेल. आणि 30 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावपटलावर नोंदवली होती 42. खरं तर फायनल साठी आलेल्या प्रेक्षकांना पण माझी विनंती असेल, उद्या आपल्यासाठी खरं तर पर्वणी असेल. लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपल्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. अजय गायकवाड महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आणि उद्या आपल्या सर्वच मांडकरांना मेजवानी असेल, परवानी असेल ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके गायक अजय गायकवाड यांच्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपल्यासाठी इथे आयोजित करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहून ह्या लाईव्ह ऑर्केस्ट्राची खरं तर आनंद लुटायचा आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक लोकधारा असतील आणि महाराष्ट्राच्या ट्रेंडिंग मधले सगळे सॉंग्स लाईव्ह स्वरूपात तुम्हाला इकडे ऐकायला मिळतील. मनीषचा मोबाईल आला तर उचलून सांगा, खेळतोय तो, बंद काय करू दे, लॉक आहे तो. आणि पंचांना माझी विनंती असेल, आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. जे के मांडा संघाचे सलामीचे 2 फलंदाज संघाचे 2 फलंदाज इकडे मैदानावर आमंत्रित झालेले आहेत. आपण आपला गोलंदाज आमंत्रित करून आपलं क्षेत्ररक्षण फैलवायचं आहे. आणि मी आमचे लाडके निवेदक समालोचक सन्मान्य विश्वास केनी यांना आपल्याला विनंती करेल की आपल्या आवाजाची एक झलक इकडे झाली तर अधिक आनंद होईल आम्हा सर्वांना. धन्यवाद तुषार वैद्य यांना आपण ऐकत होतात आणि त्यांचा गोड आवाज खऱ्या अर्थानं या मार्च मध्ये देखील आपण पाहतोय. पुरुषा सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि आमच्या समवेत जोडलेल्या तमाम खेळाडूंचं आम्ही पुरुषा MPL सीझन 6 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आजचा दिवस देखील तितकाच खास आहे.
सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या MPLच्या नक्कीच दिवसाला करूयात आपण सुरुवात आणि त्या अनुषंगाने ही मार्च देखील मतदारच्या आतमध्ये आपण पाहतोय जय मल्हार आणि त्यांच्या अगेन्स्ट JK मांडाला आपण पाहतोय ओ क्लीन बॉल दांडी दांडी गोल पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती ओ युथी फलंदाज होतोय बाद आणि विचार केला तर काल सुपर ओव्हरची मॅच देखील झाली होती या दोन्ही संघामध्ये जय मल्हार मांडा आणि JK मांडा आणि जेव्हा जेव्हा नक्कीच असं वाटतं की आमच्याकडे माहिती येतो तेव्हा सुपर होते कारण की थोड्या वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री चषकामध्ये वाशी आणि टेंबिवली या दोन संघामध्ये सुपर ओव्हर झाली होती 3 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या होत्या बॅक टू बॅक 3 षटकार मारले होते आणि तिथे मात्र वाशी संघाने ती मॅच टाय केली होती अखेरीस टेंबिवली संघाने तो सामना जिंकला आणि परंतु तदनंतर मात्र मॅच त्यांना हरावी लागली कारण की आज सुपर 8 आहे प्रेक्षकांसाठी बाईक आहे आपल्याकडे मोबाईल आय थिंक सो आज आहे का मोबाईल आणि त्याचबरोबरीनं अंतिम दिवसामध्ये LED TV देखील मोबाईल असेल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल अंतिम दिवसावर देखील मोबाईल असेल आणि उद्या बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल आज चांगला दिवस आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्पर्धा आज आपण पाहतो पुनश्च लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं जातो काहीसा टेक्निकल इरर होता आणि इथे मात्र पुनश्च स्वीट करण्याचा प्रयत्न होता बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाही आणि चांगला खेळ अपेक्षित असेल प्रेक्षक देखील आज बहुसंख्येने या मॅचचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी पुन्हा पर्वणे असेल आपण लगेचच इथे मात्र चिठ्ठ्या टाकायच्या बॉक्स मध्ये प्रत्येकाने आपापली चिठ्ठी टाकायची आहे आज कोणाचं नशीब खुलेल हे पाहायला मिळेल चला आमचे स्कोरर या चिठ्ठी टाकून घ्या स्कोरर चिठ्ठी टाकून घ्या ओहो इथे पुनश्च झेलची संधी होती परंतु असं वाटलं होतं की शरीराला चेंडू गॅदर झाला होता त्या अनुषंगाने भूषणला इथे जीवनदान मिळतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाला नाही या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 4 धावा 42 लक्ष आणि त्याचा 43 लक्ष 42 धाबा झाल्या होत्या 43 लक्ष आणि त्या अनुषंगाने इथे मात्र पाठलाग केला जाईल डू ऑर डाय करो या मरो नक्की जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहील त्यांना संधी अजूनही असेल आणि या स्पर्धेचं खास आकर्षण तब्बल 26 स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबरीनं एक इलेक्ट्रिक बाईक देखील आपण पाहतोय आज इलेक्ट्रिक बाईकची आम्ही राईड घेतली केंद्रीय मंत्री चषकामध्ये ती खास करून प्रेक्षकांसाठी आज बाईक देखील आहे आणि तीच संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय आज नक्कीच कुणाल दाते सर देखील होते त्यांच्याशी चर्चा झाली आपल्या या स्पर्धेबद्दल त्यांनी देखील कौतुक केलं कारण की अंडरआर्म क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा आणि पनवेलची रायगडची रणगती तोफ मच्छिंद्र पाटील सरांनी देखील कौतुक केलं कारण की अंडरआर्म क्रिकेट सातत्याने आता फार कमी खेळला जातो आणि तरी सुद्धा या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एवढी मोठी पारितोषिके आपण देखील पहिल्यांदाच पाहतोय आणि त्यामध्ये प्रेक्षकांसाठी देखील पर्वण्या मोबाईल जिंका नक्की जॉन्सन आवेल जॉन्सन नशीब इथे मात्र उंचावेल त्यांच्यासाठी इथे मात्र हा मोबाईल देखील दिला जाईल चला आमचे व्हॉलेंटियर्स आपण चिठ्ठ्या घेण्यासाठी सुरुवात करा प्लीज लगेचच इथे मात्र चिठ्ठ्या घेतल्या जातील पुनश्च टॅप केलाय डिक्लेअर झोन घोषांकी क्षेत्र 1 धाव जरूर मिळेल आणि एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये आता मात्र संघर्ष सुरू आहे चांगली कामगिरी चांगली रणनीती आखली जाते दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील आजच्या एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी आज पाहायला मिळते संघ देखील तितक्याच ताकदीने कामगिरी करत आहे आणि चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय थोडं उद्या साऊंड सिस्टम चांगला ठेवा
जेणेकरून लाईव्हला आपला आवाज देखील तितका चांगला झाला. ओ दमदार फटका, परंतु त्याच्यावरती विकेटची प्राप्ती. फलंदाज होतो बाद. भूषणच्या खेळीचा अंत. भूषण बॅक टू द पवेलियन. थोडासा दडपण होता, थोडासा या ठिकाणी मात्र प्रेशराइज गेम आपल्याला पाहायला मिळत होता. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला या ठिकाणी मात्र खेळ देखील पाहायला मिळाला. उद्या अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये अंतिम काही लढती आपल्याला पाहायला मिळतील आणि बाजूला स्टेज देखील उभारले गेले, जे उद्याचं खास आकर्षण असेल. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजयजी गायकवाड यांचा सुंदर असा या ठिकाणी मात्र लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील असेल आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील असेल. तर प्रेक्षकांनी देखील बहुसंख्येने उपस्थित राहा, ऑर्केस्ट्राचा आनंद घ्या आणि त्याचबरोबरीनं मोबाईल जिंकण्याची संधी तुम्हाला पुन्हा उद्याच्या दिवसामध्ये देखील असेल. सलग 7 दिवस ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि 7 दिवस आपण मोबाईल देखील देणार आहोत. सन्मान्य गिरीश भोई यांनी वाटतं मोबाईल हे स्पॉन्सर केलेत आम्हाला. सनी आय थिंक सो गिरीश भोई यांनी मोबाईल दिलेत आपल्याला. यस, प्रेक्षकांसाठी ही संधी आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल. हा चौकार येतोय. हा फटका दमदार होता आणि नक्कीच या फटक्यांची चर्चा नेहमीच राहील, कारण की संकेतच्या बॅटमन असे फटके आपण नेहमीच पाहिलेत. फॉला चेंडूवरती आक्रमण आणि हा चौकार आलोय. ओ फटका दमदार, त्याच्यावरती आणखी एक प्रहार, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं राहिल्या. हा चौकार बाबूने अडवलाय. क्या बात आहे. वैभव भोई थोडेसे खुश असतील बाबूवरती, कारण की ज्यावेळेस ऑप्शन होतं त्यावेळेस त्याच्यावरती फार मोठी बोली लागली होती आणि त्यांनी बोली बदलली देखील होती. त्या अनुषंगाने हे प्रेशराइज गेम. आता मात्र स्ट्राईक हँडला असं बॅटर रितेशला आपण पाहतो. रितेश साठी सुवर्ण संध्या. शेवटपर्यंत जर रितेश या मॅच मध्ये टिकून राहिला आणि तो सामना जर जिंकून देतोय तर जेपीपी मांडा बाबू यांच्याकडून आणि सुजित पावशे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज रितेशला देखील दिलं जाईल. परंतु हा कारनामा त्याला देखील करावा लागेल. आज एकंदरीत चांगला खेळ आपण पाहतोय, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून आणि आणखी नक्कीच अनेक काही सामने शिल्लक आहेत. चला मॅचला सुरुवात करा. चांगला खेळ इथून अपेक्षित असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं उद्या एकच मॅच असेल, मेगा फायनलची मॅच. परंतु 2 मॅचेस असते तर आणखी मजा आली असती. परंतु काही हरकत नाही, आपल्याकडे लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि त्या अनुषंगाने इथे आनंद स्पर्धेचा घेतला जाईल. फक्त एकच मॅच, मेगा फायनलची मॅच उद्याच्या दिवसामध्ये असेल आणि सुरुवातीपासूनच इथे मात्र ऑर्केस्ट्राची धमाल आपल्याला ऐकायला मिळेल. ओ फटका दमदार, त्याच्यावरती हा पॉवरफुल स्ट्रोक, दणदणीत खणखणीत चौकार. संकेत भोई रन फॉर, कमालीचा स्ट्रोक. या इनिंग मधील हा दुसरा दमदार चौकार आला. अगदी विचार केला तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या अगदी पायांच्या मधून हा चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या आता मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 19 या आकड्यावरती.
43 धावा बनवायच्या आहेत आणि इथे मात्र 19 धावा जोडल्यात. केतन पाटील यांच्याकडून देखील रितेश साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर चौकार मारला तर, परंतु एका बाजूने चौकारांची कामगिरी संकेत भुईर करतोय. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही जिंकण्यासाठी 23 धावा बनवायच्या. किती बॉल आहेत बाकी? 19 मध्ये 23 बनवायच्या असताना ही डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव आणि अशा पद्धतीनं इथे मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि मधावशा आतमध्ये आय थिंक सो ड्रिंक्स ब्रेक असेल. 18 चेंडू 22 धावा बनवायच्यात. मधावशा आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स आणि यस संधी आमच्या डीजे मास्टरला आणि ऐकूयात आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आणि इथून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. हो इथे मात्र टॅप केला हलक्या हाताने शॉट पॉइंटला आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. ऋतूसाठी पारितोषिके भरपूर लागलेत परंतु तो कारनामा करेल का, कारण की या स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये जर आपल्या संघाची बाजी लावायची असेल तर इथून मात्र हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हलक्या हाताने टॅप केला. इथे मात्र धावबाची संधी निर्माण झाली होती परंतु पाटर सहित अत्यंत वेगाने ही धाव धावफलकावरती जोडली जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. पटापट आपल्या नावाच्या चिठ्ठ्या आमच्या नक्कीच ड्रॉ बॉक्स मध्ये टाकायच्या. पुढच्या वर्षी आपण स्कॅनर ठेवूया कारण की आता मात्र थोडीशी डिजिटल इंडिया झालंय त्या अनुषंगाने आपण नेक्स्ट इयर स्कॅनर आणू. ओ इथे फटका दमदार त्याच्यावरती धावा देखील येतील 6-4 आणि इथे मात्र हा दणदणीत खणखणीत चौकार. रितेश पाटील साठी सातत्याने पारितोषिके येतात आणि रितेशने जर बॅक टू बॅक 3 षटकार चौकार मारले तर गोवा ट्रिप जेपीपी मांडा संघाकडून त्याच्यासाठी फ्री असेल. पारितोषिकांचा वर्षा होते परंतु तसं घडेल का मधाच्या आतमध्ये. ओ हो हो दांडी 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 गोल
यू मिस आय डेफिनेटली फॉर्मेशन डिस्टॉप विकेटची प्राप्ती. बिग फिश डाऊन, मोठा मासा गळायला लागलाय. संकेत भोईरच्या खेळीचा अंत. संकेत बॅक टू द पवेलियन. नक्कीच विश्वास तू बघितलं असता. संकेत सारखा एक मोठा खेळाडू खरं तर जे मला मांडा संघाच्या गळाला लागलाय. आणि काल संकेतचा खेळ गेम जर तू बघितला असतास तर नक्कीच धाव फलकावर धावांची नोंद आहे ती 27. आणि कालचा जर गेम बघितला असता जर तो विश्वास तर नक्कीच अतिशय उत्कृष्ट असा खेळपटलावर जर बघितला होता तो काल संकेतचा खेळ होता. संकेतने गेलेली मॅच खरं तर पुन्हा आणली सुपर ओव्हरच्या माध्यमातून विश्वास. आणि आज कालचा मन बदला खरं तर जे मल्हार मांडा संघ आज घेतोय. आणि चेंडू झालेत ते किती रे 4. अतिशय उत्कृष्ट असा खेळ बघायला मिळतो. मनीष पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज. या गोलंदाजाने खरं तर काल उत्कृष्ट खेळ केला होता. आजही तितकंच उत्कृष्ट खेळ बघायला मिळतोय तो जय मल्हार मांडा संघाच्या माध्यमातून. मनीष कालचा जर गेम तू बघितला असता तर कालचा ऐतिहासिक क्षणासाठी तो उपस्थित नव्हता. खरं तर तू केंद्रीय चषकामध्ये व्यस्त असल्यामुळे काल तुला जमलं नसेल. तरी मी पार्श्वभूमी सांगेल तर काल संकेतने सुपर ओव्हरच्या माध्यमातून जय मल्हार संघाला आव्हान देऊन मॅच विजय मिळवण्याचं काम खरं तर केलं होतं. सेलिब्रेशन मनीषचा होता, परंतु मागे काय घडलं होतं पडद्याच्या आड त्याला कळलं देखील नाही. कारण की धावपाची संधी देखील तिथे मात्र संपन्न झाली होती. पाठीमागे डोळे नव्हते, परंतु पाठीमागे जे क्षेत्ररक्षक होते त्यांचा आवाज ऐकणं गरजेचं होतं. बॉल 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 असं नक्कीच जल्लोष मागून झाला होता. परंतु अखेरीस इथे मात्र दीपकला जीवनदान मिळालं आणि तत्पूर्वी इथे मात्र हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा जिंकण्यासाठी समीकरण 15 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक 12 मध्ये बनवायच्यात 15. क्या बात आहे. आता मात्र आमचे व्हॉलंटियर येतात. बॉक्स आपण पुढे ठेवा. अविनाश बॉक्स पुढे ठेवा प्लीज. आमच्या नक्कीच मुख्य व्यासपीठाच्या समोर इथे मात्र आपण पाहतोय हा बॉक्स आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय लकी ड्रॉ साठी आकर्षक मोबाईल कुठल्या प्रेक्षकांना मिळेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आमचे चौधरी साहेबात आपण देखील एक चिठ्ठी टाका त्याच्यामध्ये. कधी कधी होतं असं की नक्कीच आपल्याच माणसाला लागते, कारण की समालोचन कक्षाच्या क्षेत्रामध्ये आमचे कुणाल दाते सरांना बाईक लागली होती. आज देखील बाईक आहे आणि येता येता त्यांनी मला असं सांगितलं जर तुझं नाव आले तर मग काय करायचं. मी सांगितलं की माझी बाईक तुम्हालाच घ्या, परंतु हजीर तो वजीर ही संकल्पना नेहमीच आपण पाहत असतो. आज देखील अनेक प्रेक्षक इथे मात्र मोठ्या गर्दीनं पाहायला मिळतात. फटका दमदार हलक्या हाताने टॅप केला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि तत्पूर्वी इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. अनेक मान्यवर अनेक क्रिकेट रसिक क्रीडा नगरीवरती जिथे मात्र क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा अनुभवत आहेत. आणि आता मात्र गजाननला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक एंडला मात्र ऋतूसाठी आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौकारांच्या अटॅकसाठी जेपीपी मांडा बाबू यांच्याकडून फटका दमदार आहे, परंतु क्या बात आहे. इथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ मांडा प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये उद्याच्या दिवसामध्ये कुठले 2 संघ असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेल्या गेल्या 6 दिवसांपासून क्रिकेटचा हा महासोहळा आपण पाहतोय. गज क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये इथे मात्र अनेक क्रीडा रसिक अनेक मान्यवर देखील क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा पाहतात आणि त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर इथे लकी ड्रॉ मध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमच्यासाठी देखील एक आकर्षक मोबाईल दिले जाईल. कमालीचं प्रदर्शन, कमालीची ही माश आपण पाहतोय. हलक्या हाताने टॅप केला ऋतूने आणि इथे मात्र ही एक धाव
12 मध्ये 15 बनवायच्यात. आता मात्र समीकरण असेल 9 मध्ये 12 का 3 झाले ना बॉल 8 मध्ये किती 11 4 आले ना याला 8 चेंडू 11 धाबा अजूनही बनवायच्यात. एक चौकार येणं गरजेचा कंपल्सरी एक चौकार मारावा लागेल. हा कारनामा कुठला खेळाडू करेल हे पाहावं लागेल. फुलटॉस इथे त्याच्यावरती पलटवार आणि विकेटची प्राप्ती. हा षटकार आला आणि खऱ्या अर्थानं आता मात्र सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल. मी तर म्हणतो की संकेत भोईरची विकेट फार महत्वाची होती. त्याची विकेट जशी गेली तसा मात्र धावांवरती ब्रेक लावला गेला. जर संकेत अजूनही खेळपट्टीवरती असला तर सामन्याचं चित्र कदाचित वेगळं असतं. 1 ते 2 चौकार त्याने मारले होते. अजूनही 1 ते 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले असते. परंतु इथे मात्र नवीन बॅटर मराठा आतमध्ये आपण पाहतोय साहिला आणि साहिला हा कारनामा करावा लागेल. या षटकातील हा अंतिम चेंडू आहे आणि जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 7 मध्ये 11 धाबा अजूनही बनवायच्या. 7-11चं हे समीकरण आहे. आमचे स्कोरर देखील संशय आणि नक्कीच त्या अनुषंगाने 7 मध्ये 11 धाबा बनवायच्या. साही येतोय आणि साईला कान मंत्र देत आहेत की वेगळा सल्ला देतात हे पाहावं लागेल. सनेत त्यांचे बंधू आणि येथे मात्र आमचे जेके मांडा संघाचे अक्षय भोई आज दिसत नाहीयेत. या साक्षी आहे का क्या बात आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून दिसला नाहीये तर त्यांच्या संघाने चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. इथून मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल. चांगली कामगिरी करावी लागेल. 7 चेंडूंचा काही शिल्लक जिंकण्यासाठी 11 धाब्यांची असणे आवश्यकता. कमालीचं प्रदर्शन कमालीची मॅच MPL मांडा प्रीमियर लीग 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. अंतिम चेंडू गजाननचा आणि इथून मात्र पाहावं लागेल कसा चेंडू हाताळेल. 7 चेंडू 11 धाबा बनवायच्या आहेत आणि नक्की चांगलं बॅटल चांगली रणनीती चांगली कामगिरी पाहायला मिळेल. चला आपण प्रेक्षक कशासाठी जमलेत ते पाहावं लागेल. प्रेक्षकांनी थोडं बाहेर जा आपण प्लीज. जी काही रणनीती असेल आपण नंतर राखा प्लीज या मार्च नंतर. परंतु सध्या तरी इथे मात्र पाहायला मिळते रन रेट चेक केलं जातंय की नक्कीच कुठला संघ पुढे कुठला संघ मागे या गोष्टींची चर्चा नक्कीच होईल. परंतु नक्कीच या चेंडू नंतर आपण विश्लेषण करूया. फटका दमदार हलक्या हातानं अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला. भाई जसा दिला तसा तुझ्याकडे घे असं समीकरण मताच्या आतमध्ये झालं आणि इथे मात्र हा डॉट चेंडू अंतिम. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये बनवायच्यात 11. आज खऱ्या अर्थानं नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी एक नक्कीच कौतुकास्पद गोष्ट देखील आपण म्हणू शकता. दुःखद घटना देखील म्हणू शकता. कारण की आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस. सलग नक्कीच मृत्यूशी झुंज घेणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज नक्कीच इथे मात्र धर्म रक्षणासाठी धर्म कार्यासाठी त्यांचा नाव आवर्जून घेतला जाईल. कारण की आपले प्राण सोडले पण धर्म नाही सोडला. आणि नक्की छत्रपती संभाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं मानाचा आपण मुजरा देतो. त्यात केलं परंतु डिक्लेअर झोन. फटका दमदार होता रितेश पाटीलचा. 10 धाबा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये बनवायच्या 10. पुढील मॅचचा टॉस करणं गरजेचं होतं. यस पुढील मॅचचा टॉस साठी समालोचकांचं हे लक्ष असणं गरजेचं आहे. टॉस करणं वेळेवरती मॅचेस कंप्लीट करणं आणि खेळाडू त्यांचा खेळत राहतील. परंतु आपल्याला स्पर्धा कशी पूर्वत्वाला नेता येईल या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. चला आपण टॉस साठी या. हलक्या हाताने टॅप आणि इथे मात्र एकदा जय संतोषी माता आणि संघर्ष मांडा दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी लगेच या. प्लीज ही मॅच संपायच्या आधी आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. आपण लगेच टॉस करूयात. आज गर्दी देखील प्रेक्षकांच्या आमच्या स्पोर्ट्स सायकल देखील आपण प्रेक्षकांच्या वतीनं गर्दी करताना पाहतोय. आणि बाजूला उद्याच्या दिवसासाठी हे भव्य दिव्य असं व्यासपीठ. कारण की उद्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजयजी गायकवाड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपण पाहणार आहोत. इथे मात्र एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेतली जाणार का परंतु एकच धाव आली आहे. 2 मध्ये 2 आल्या ना. 3 चेंडू मध्ये 3 धावा आल्यात आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 3 मध्ये 8 धावा आय थिंक सो गरजेचं असेल. 2 चौकार
2 गोल्डन चौकार येतील का? 3 मध्ये 2 चौकार इथून मारावे लागतील. हा कंपल्सरी कारनामा होईल का? आज हे कारनामे भरपूर वेळा आपण पाहिलेत. 3 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला साई. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक स्वयं होते आणि मनीष देखील होते आणि नक्कीच दोघांचं हे कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. आणि इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 मध्ये 7. सत्ता कोणाची असेल या मॅच वरती? प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. क्या बात आहे, कमालीचं प्रदर्शन. 2 चेंडू 7 ची आवश्यकता. फुलटॉस आणि त्याच्यावरती हा डॉट चेंडू आलाय आणि सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय जय मल्हार मांडा या संघानं. इथे मात्र चांगला खेळ राहिला आणि सामना जिंकलाय जय मल्हार मांडा संघानं. जय मल्हार मांडा संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक JK मांडा संघ.